गुरुपौर्णिमा या दिवशी आपण गुरूंचं पूजन करतो, त्यांच्या चरणी पुष्प अर्पण करतो. पण या दिवसाचं मूळ बघितलं तर आपण येऊन पोहोचतो सारनाथ येथे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आषाढी पौर्णिमेला इसवी सन पूर्व 528 मध्ये तथागत गौतम बुद्धांनी दिला होता पहिला धम्म उपदेश, आणि तेही पंचवर्गीय भिक्खूंना. आणि सुरू झालं धम्माचं चक्र, ज्याला म्हणतात धम्मचक्र पवर्तन दिन. हीच खरी गुरुपौर्णिमा, ज्या दिवशी विचार, विवेक आणि समतेचं ज्ञान पहिल्यांदा समाजात पसरलं. अंधश्रद्धेपासून मुक्त करणाऱ्या उपदेशाची सुरुवात झाली आणि जन्म झाला बौद्ध संघाचा. बुद्ध म्हणजे केवळ उपदेशक नव्हते, ते होते जीवन परिवर्तन करणारे गुरु. त्यांनी सांगितलं अत्त दीप भव, म्हणजे स्वतःचा प्रकाश बना. आणि हीच होती त्यांची सर्वश्रेष्ठ शिकवण. गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ पूजन नव्हे, हा आहे विचारांचा जागर, विवेकाचा दीप आणि सत्याची वाट. गुरुपौर्णिमेनिमित्त या दिव्य गुरुला म्हणजेच तथागत गौतम बुद्धांना त्रिवार वंदन. तुमच्यासाठी गुरु म्हणजे कोण? पूजनीय व्यक्ती की विचार देणारा मार्गदर्शक? कमेंटमध्ये तुमचं मत सांगा.